वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेना पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। पाहूया नेमका काय कारणासाठी ही बैठक घेण्यात आली। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे। शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीकडून मोठं शक्ती प्रदर्शन देखील करत नाशिक लोकसभा उमेदवार करण गायकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। याआधी नाशिक लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेना यांच्या वतीनं नाशिक आणि दिंडोरी लोकसभा उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेच्या सर्व पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। नाशिक संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या मधुरम लॉन्स येथे ही बैठक संपन्न झाली। ऐकूया यावेळेस करण गायकर आणि इतर पदाधिकारी काय म्हटले। त्या 3 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे आम्ही दोन्ही उमेदवार नाशिक लोकसभा दिंडोरी लोकसभा शक्ती प्रदर्शनासह शेतकऱ्यांची दोन्ही मुलं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी आम्हाला या दोन्ही मतदारसंघातून जी उमेदवारी करण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं करून 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या सर्व जाती समूहाला एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचे विचार एकत्र घेऊन आम्ही या लोकसभेला सामोरे जात आहोत। आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण करायचं आहे। जातीय तेढ निर्माण करणं, धर्माची भाषा करणं याच्यापेक्षा शेतकऱ्याची भाषा करणं, विद्यार्थ्यांची भाषा करणं, सहकार क्षेत्राची भाषा करणं, पर्यावरणाची भाषा करणं हा आमचा मुख्य उद्देश असेल। जातीय समीकरणं मांडण्यापेक्षा शेतकऱ्याला हमीभाव कसा मिळेल, धर्माची भाषा करण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं चांगलं मिळेल, या सगळ्या धोरणांच्या संदर्भामध्ये आमची उमेदवारी येत्या 3 तारखेला सकाळी 9 वाजता अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकाऱ्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शनासह जात आम्ही दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करतो। सुजात आंबेडकर साहेब जे युवा नेते आहेत वंचित बहुजन आघाडीचे, ते हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे आणि त्यांच्याबरोबर प्रदेश कार्यकारिणी असेल, जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असतील, महानगर प्रमुख असतील, उत्तर महाराष्ट्राचे कार्यकारिणी असेल, हे सगळे पदाधिकारी आणि आमचे छावा क्रांतीवीर सेनेचे पूर्ण राज्यातले पदाधिकारी या उमेदवारी अर्ज नामांकन दाखल करण्यासाठी येणार आहेत। अर्थात ज्या उमेदवाऱ्या दिंडोरी आणि नाशिक लोकमतदारसंघामध्ये एक छोटीशी मुलगी या ठिकाणी स्टेजवर आहे, श्रद्धेय बाळासाहेबांनी जी दिलेली आहे ती विचारपूर्वकच दिलेली आहे। याचा अर्थ असा आहे की भीमशक्ती आणि शिवशक्ती या दोन्ही शक्ती मिळून या प्रस्थापितांना धक्का देण्याचं कारण बाळासाहेबांनी एक गणित समजून या दिंडोरीतल्या आणि नाशिकच्या दोन्ही पण भावा बहिणीसारख्या 2 उमेदवाऱ्या इथे टाकलेल्या आहेत। याच्या मागचं कारण असं आहे की दिंडोरी लोकमतदारसंघ या संघामध्ये येणारा 100% ग्रामीण भाग आणि त्या ग्रामीण भागामध्ये असलेला 52% मराठा समाज, 52% मराठा समाज म्हणजे एकंदरीत 12 ते 13 लाख मतदार हे मराठा आहे। आणि जरांगे पाटलांनी वारंवार आपल्या बाईटमधून किंवा पत्रकारांना सांगून दिलेलं आहे की महायुती आणि महाविकास या दोन्ही गटाच्या उमेदवारांना पाडायचं आहे आणि तिसरा ऑप्शन म्हणजे वंचितच्या उमेदवाराला असं बहुसंख्य मतांनी निवडून द्यायचं आहे। आमचा अर्ज हा येत्या 3 तारखेला आम्ही मोठ्या शक्ती प्रदर्शनासह भरत आहोत। आज भास्कर बगरेंनी मोठं शक्ती प्रदर्शन करून अर्ज भरलेला आहे, का झालं? मुळात भास्कर बगरेंनाच आम्ही ओळखत नाही। आम्ही 2-3 ठिकाणी ऐकलं आहेत की मोठं शक्ती प्रदर्शन वगैरे केलं, असं काही नाही आहे। आज शांतिगिरी महाराजांनी काही त्यांच्या भक्तांना घेऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। काही ते लोक होते आणि काही थोड्याफार प्रमाणात राजाभाऊंकडनं आलेले काही थोडे बहुत शिवसैनिक होते। भास्कर बगरेंना मी कुठे बघितलं नाही आणि त्यांच्या मागे किती लोक होते हे पण मला माहिती नाही। आणि याच्या मागे मोठं कारण असं आहे की बगरेंची उमेदवारी ही फक्त त्यांचा बळी घेण्यासाठी दिलेली आहे, त्यामुळे त्यांना विशेष काही महत्त्व आम्ही देत नाही। एकंदर काय वाटतं, भारती पवार देखील दिंडोरी उमेदवारी देखील केलेली आहे, मोठं नाव ते मानलं जातं दिंडोरीमधून? नाही, ॲक्च्युली भारती पवार या स्पेशल म्हणजे अपयशी ठरलेल्या आहेत।
5 वर्ष त्यांना केंद्रीय मंत्रीपद पण मिळालेलं आहे. खासदार दिंडोरी लोकमतदारसंघामध्ये असताना हे केंद्रीय मंत्री असतानासुद्धा त्या स्पेशल अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे आमच्या आधी मतदारांनीच त्यांना गावातून हुसकावण्याचे अनेक वेळा ते आपण व्हिडिओ पण माध्यमातून बघत आहे. त्यामुळे आमचा आता प्रतिस्पर्धी आम्ही या उमेदवारांना मानतच नाही. 3 तारखेला सुजाता आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये आमचे दोन्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे. आणि हा अर्ज भरत असताना आम्ही लाखाच्या संख्येने कमीत कमी लोक हजर राहतील. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छावा संघटनेच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो. जनतेला असं आवाहन करेल का श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी गरीब कुटुंबातील शेतकरी गरीब कुटुंबातील दोन्ही मुलांना तिकीट दिलेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या. तर ही क्रांती घडवायचा क्रांतिकारी भूमी ही या नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना असं सांगू इच्छितो की दोन्ही उमेदवाराला लाखोच्या संख्येने निवडून द्यावा अशी अपेक्षा बाळगतो. यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीचे नाशिक लोकसभा उमेदवार करण गायकर, दिंडोरी लोकसभा उमेदवार मालती थविल, पवन पवार, राहुल ढोमसे, विजय वाहुळे, वामन गायकवाड, किरण डोके, आशिष हिरे तसेच वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.